मार्लेटचा मराठवाडा मित्रमंडळ यांच्या सभासद अहिल्यानगर शाखा साधारणतः 2015-16पासून प्रॉपर गावागाराची शिर्डी ते हैदराबाद ही बस आम्ही प्रवाशाच्या मागणीनुसार चालू करायला लावली होती। प्रथमतः प्रायव्हेटची शिवशाही होती, नंतर एस टीची स्लीपर बस सेवा चालू झाली। स्लीपरचा कार्यकाळ संपल्यामुळे लालपरी टाकलेली आहे आणि यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, पेपरमध्ये बातमी न देता रात्रीचा टायमिंग त्यांनी दिवसा केला। दिवसा जवळपास नगरवरनं 6 गाड्या त्या गाडीला समांतर चालत आहे आणि पुढे धाराशिवच्या पुढे 3 गाड्या समांतर चालत आहेत आणि यांना उत्पन्न रात्री येणाऱ्या गाडीचं उत्पन्न दिवसात पाहिजे, तर कसं काय शक्य आहे? तरी यांनी थोडासा कामच्या अर्जाचा विचार करून पूर्वरत गाडीचा जो टायमिंग आहे, ठीक आहे 5ला सोडताना तुम्ही तर 4ला सोडून बघा, गाडी 7-7:30पर्यंत येऊ द्या। गाडी तुम्ही ड्रायव्हरच्या हातातच 5ला देताय आणि उत्पन्न आणा, तर कुठून उत्पन्न आणणार आहे? ड्रायव्हरच्या हातात गाडी डेपोतनंच राईट टाईम द्या, राईट टाईम मार्गस्थ करा, तर तुम्हाला उत्पन्न येईल। याच्यात न विचार करता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही पेपरमध्ये बातमी न देता, कोणत्याही न्यूजला बातमी न देता यांनी अचानकच वेळ 22 तारखेपासून वेळ बदली केलेला आहे। तरी आमची एकच मागणी आहे की ज्या टायमिंगला पूर्व 10 वर्षापासून गाडी चालू आहे त्या टायमिंगलाच गाडी सोडण्यात यावी, नाही तर आम्ही तारकपूर आगाराचं गेट बंद आंदोलन करू। 2 दिवसात त्याच्यावर जर काही निर्णय नाही झाला तर आम्ही सोमवारच्या दिवशी जाऊन कोपरगाव डेपो तारकपूर डेपोचं गेट बंद आंदोलन करू। त्याला जे काही नुकसान होईल एस टी महामंडळाचं, त्याची जबाबदारी हे सगळे अधिकारी राहतील, आम्ही राहणार नाही। माझं नाव सदाशिव मोहिते, मराठवाडा मित्रमंडळाचा कार्याध्यक्ष। प्रवाशाच्या विनंतीवरून आम्ही कोपरगाव डेपोची शिर्डी हैदराबाद गाडी चालू करायला लावली। ती व्यवस्थित चालत होती, त्याच्यानंतर स्लीपर चालू झाली। स्लीपर बंद करून आता लालपरी, आणि त्यांचं म्हणणं आहे की अर्निंग असं नाही, अर्निंग येत नाही आम्हाला, पण त्या पॅरला 10-12 गाड्या, त्या पॅरला गाड्या मग अर्निंग कसं काही परत तुमची फॅसिलिटी तुम्ही पकडणार नाही, मग आम्हाला म्हणणार तिकीट येणार आणि ती कोपर डेपोचे दर 2 महिन्याला काहीतरी कोसपट काढते, हे करते, गाडी बंद करायची का काय करायचं आम्हाला काय सांगत नाही। आता टायमिंग बदलला आहे त्यांनी, रात्रीच्या ऐवजी गाडी दिवसा केलेली, दिवसा अर्निंग होणार नाही, त्याच्यामुळं गाडी बंद करायचा असं विचार दिसतो आम्हाला।